सर मी सांगलीतून येतो आहे. माझं बी.टेक झालं आहे IIT बॉम्बेमधून 2019ला. माझी हॉबी आहे क्रिकेट खेळणं. आणि मी कॉलेजमध्ये असताना सेव्हरल पोझिशन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हेल्ड केलेल्या. त्यात मी नॅशनल इनोव्हेशन क्लबचा हेड होतो. त्याचप्रमाणे मी टेकफेस्टचा कोऑर्डिनेटर होतो आणि एंटरप्रेन्योरशिप समिटचा कोऑर्डिनेटर होतो. प्लेइंग क्रिकेट. कधी इनोव्हेशन झालं? 2019. त्यानंतर काय केलं? प्रिपरेशनच करतो सर. त्याबरोबर बाकी NGOमध्ये पण इन्वॉल्ड आहे. तर त्यात आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करतो आहे ट्वाईस अ इयर. आर्टिफिशियल ब्लड तयार करता का? सॉरी सर, माहिती नाही मला. कुठला फॅक्टर महत्वाचा असतो ब्लड ब्लड ग्रुप मेजरली. ब्लड ग्रुप महत्वाचा असतो का RH फॅक्टर? RH पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. RH ची इनकॉम्पॅटिबिलिटी आली तर दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टोटली. बट ब्लड ग्रुप चालू शकतो, म्हणजे ते त्याचे स्पेशल हे आहेत की ह्या ब्लड ग्रुपसाठी हा ब्लड ग्रुप चालू शकतो असं. प्राण्यांचा रक्त वापरू शकतो का? नाही सर, मला माहिती नाही याबद्दल. ते बरोबर होईल ना, आपण माणसाला शॉर्टेज पडतं. DNA डिफरन्समुळे असेल, कारण माणसाच्या DNA मध्ये पण ऑलमोस्ट 99.9% DNA सेम असतोय, जो प्राण्यांच्या DNA मध्ये इतका सेम नाही येणार. किती असतो प्राण्यांच्या DNA? नाही माहिती सर, तो डिफर करेल प्रत्येक प्राण्याप्रमाणे. ॲनिमिक असतात एखाद्या स्त्रिया, ॲनिमिक म्हणजे काय? हिमोग्लोबिन कमी असतं त्यांच्यात. अच्छा. सांगलीचे राजे कोण होते? पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन. मग त्यांचं संस्थान खालसा केलं ब्रिटिशांनी? हो केलं. येस. नाही माहिती सर. अच्छा. हे सांगली आणि कर्नाटकमध्ये तर ते सीमावरनं सध्या ते म्हणजे काही चाललंय, ते काय चाललंय सध्या? कृष्णा रिव्हर शी रिलेटेड आहे. आणि कृष्णा रिव्हर चं जे वॉटर डिस्चार्ज आहे त्याच्याशी रिलेटेड आहे की म्हणजे वॉटर शेअरिंगशी रिलेटेड आहे ते. काय कोणाला वॉटर जास्त मिळत आहे? सध्याच्या ह्याच्यावरून कर्नाटकला जास्त मिळतं वॉटर. महाराष्ट्राला थांबलं. काही फेडरल इश्यूज आहेत, नक्की मला पण माहीत नाही ते. अच्छा. कुठे आर्टिकल येत आहे इंटर वॉटर शेअरिंग? आर्टिकल 265. 265 मध्ये केंद्र आदेश राज्यांना की वॉटर शेअरिंग आहे? केंद्र बोर्ड एस्टॅब्लिश करते आणि ते बोर्ड डिसाईड करते. ट्रिब्युनल डिसाईड करते. कृष्णाच्या बाबतीत केलंय? काय? कृष्णाच्या बाबतीत केलंय? कृष्णाच्या बाबतीत नाही माहीत सर. ओके. सीमा भागातल्या लोकांमध्ये असंतोष आहे? हो आहे. का? त्यांची लँग्वेज कर्नाटकमध्ये रिकग्नाइज केली जात नाही, जे मराठी भाषिक आहेत कर्नाटकमधले. त्याचप्रमाणे त्यांना इतके राईट्स मिळत नाहीत जितके मिळायला पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू जॉब आणि या सगळ्या गोष्टी. सीमावाद लवकर सॉल्व्ह करणं आणि त्यांना जिथं जायचं आहे तिथं मुवमेंट अलाउ करणं. मुवमेंट अलाउडच आहे, पण की ॲटलिस्ट त्यांच्याकडून आपण हे घेऊ शकतो की तुम्हाला कर्नाटकमध्ये जर जायचं असेल पूर्ण विलेज, तर विलेज काउन्सिलकडून आपण त्यांना अलाउ करू शकतो. आंध्रमध्ये, कर्नाटकात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र एकामध्ये असं वाटत नाही? पण मग तसं जर करायचं नसेल तर मग ॲटलिस्ट त्यांच्यात असंतोष नाही होणार हे इन्शुअर केलं पाहिजे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढवल्या पाहिजेत. एज्युकेशन हेल्थवरती स्पेंडिंग वाढवून त्यांना त्या फॅसिलिटीज पुरवल्या पाहिजेत प्रॉपर. अशी काही गरज नाही आहे सर. जर नॉर्मल गोष्टी स्पेशल ट्रीटमेंटची अशी गरज नाही आहे, फक्त ह्या गोष्टी जर प्रॉपर इन्शुअर केलं तरी चालू शकेल. ॲटलिस्ट स्टार्ट केलं तरी दिसेल त्यांना. नाही असं नाही, ऑब्व्हियसली करायचं ते कम्प्लीट. फक्त आत्ता ॲटलिस्ट त्यांना दिसेल तर मग असंतोष थोडा थोडा कमी होऊ लागेल. टेप बॉल क्रिकेट काय असतं नाही माहित सर. पिंक बॉल कधी वापरतात? पिंक बॉल, रेड बॉल आणि व्हाईट बॉलच्या मध्ये. व्हाईट बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये आणि मेनली डे क्रिकेटमध्ये वापरतात. रेड बॉल नाईट क्रिकेटमध्ये वापरतात, मे बी उलट आहे. आणि पिंक बॉल दोन्हीच्या मध्ये. टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं? नाही. फ्रेंच क्रिकेट काय असतं?
नाही सर. नाही माहिती. हे जे तुम्ही टेक फेस्ट करता त्याचं नाव काय IIT मध्ये? टेक फेस्टच नाव आहे सर Tech Fest फेस्टिवल. नाव आहे. मूळ इंडिगो काय असतं? मूड इंडिगो कल्चरल फेस्टिवल आहे. मग तो वेगळा आहे. येस सर. मग त्यात टेक फेस्ट का नाही करत? हा पूर्ण टेक्निकल फेस्टिवल आहे. टेक्निकल एक्झिबिशन्स होतात, टेक्निकल लेक्चर सिरीज होते, वेर वर्कशॉप्स पण होतात. मूड इंडिगोमध्ये मेनली कल्चरल थीम असते, मग कल्चरल कॉम्पिटिशन्स, डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे होतात. IIT ही सरकारी आहे तर एवढी मागणी असते. मग सरकारी शाळांना मागणी का नसते? इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं व्यवस्थित नाही आहे, टीचर स्टुडंट रेशो इतका व्यवस्थित नाही आहे त्यामुळं. त्यामुळे येस. इनोव्हेशन, नाविन्य आणि नॉलेज यात काय फरक आहे? इनोव्हेशन हे काहीतरी नवीन आपण क्रिएट करत असतो त्याच्यामध्ये. जुन्या कन्सेप्टमधून नवीन क्रिएट करत असतो जे आधी एक्झिस्टन्समध्ये नाही आहे. वेरज नॉलेज म्हणजे जे ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणं. ओके. मग असं नवीन काही रिसेंटली केलं का भारतीयांनी? काय काय सर? नवीन इनोव्हेशन काही भारतीयांनी केलं रिसेंटली? सांगू शकणार नाही पण नक्कीच केलंय. मग काय मग इनोव्हेशन काय आहे? समजा महाराष्ट्रात लोकांनी काही केलंय? येस सर. काय? काही इनोव्हेशनच्या आयडियाज जसं पोपटराव पवारांनी त्यांच्या विलेजमध्ये केलेलं. ते इनोव्हेशन? पण काही गोष्टी ह्या इनोव्हेटिव्हली त्यांनी इम्प्लिमेंट केल्यात ज्या बाकी ठिकाणी झाल्या नाहीत. ओके. कसं काय उदाहरण द्या. मला त्यांच्याशी रिलेटेड तर नाही आठवत आहे उदाहरण. ओके. पण जसं आता आपण वॉटर फाउंडेशन, पाणी फाउंडेशनचं बघू शकतो, तर त्यांनी ते मॅप्स क्रिएट केले आणि त्या मॅपच्या अकॉर्डिंग ते कुठे ट्रेंचेस खणायचे वगैरे ते त्यांनी डिसाईड केलं. तर पण ते हे नवीन करायचं आधीच नाही. पण ते इम्प्लिमेंट नव्हतं झालं त्या लेवलला. इम्प्लिमेंटचा प्रॉब्लेम होतो. इनोव्हेशन काय याच्यामध्ये? नाही सांगता येणार सर. शासन आणि प्रशासनात काय फरक असतो? प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन असतं, म्हणजे तुम्ही मेनली ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड येते, वेरस शासन जास्त मोठा पार्ट आहे कम्पेअर्ड टू प्रशासन. कोण शासनामध्ये कोण कोण येतं? शासनामध्ये सगळे येतात. ॲडमिनिस्ट्रेशन येईल, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज येतील. गव्हर्नन्स काय असतं सुशासन? गव्हर्नन्स म्हणजे द वे वी गव्हर्न द थिंग्स. तेच ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासन आणि सुशासन एकच आहे? फरक नाही सांगता येणार सर, पण वेगळे आहेत दोन्ही. गुड गव्हर्नन्स काय असतं म्हणजे? गुड गव्हर्नन्समध्ये पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स असतं, अकाउंटेबिलिटी आपण इन्शुअर करतो, रिस्पॉन्सिबल Responsibility गव्हर्नन्स. आणि accountability मध्ये काय फरक आहे? अकाउंटेबल म्हणजे आपण लोकांना उत्तरदायित्व असतं आपल्या लोकांच्या प्रती. वेरस लोकांच्या प्रती कसं काय प्रशासकीय अधिकारी लोकांना उत्तर द्यायचं असतं? नाही, डायरेक्टली नाही, पण म्हणजे लोकांना फोकसमध्ये ठेवून आपण वर्क करतोय आणि आपण इन्शुअर करतोय की ते वर्क होत आहे. तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला येस. तर तुम्ही उत्तर देतो कोणाकडे असेल? गव्हर्नमेंटकडं. म्हणजे जबाबदारी? जबाबदारी पण गव्हर्नमेंटकडे असेल, पण इन द एंड गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू द पीपल. मग तुमचं हे कोणाकडे असेल? उत्तरदायित्व आणि जबाबदारी एकाचकडे, बरोबर एकच आहे का उत्तरदायित्व आणि जबाबदारी? नाही, काय फरक? नाही सांगता येणार सर. क्रिकेट हॉबी आहे. Yes, फिमेल ma'am. क्रिकेट इतकं का पाहिलं जात नाही? एक तर ते लेट स्टार्ट झालं, मेल क्रिकेट इतकं स्टार्ट झालं नाही, त्याचप्रमाणे न्यूज चॅनलवरती इतकं ते दाखवलं जात नाही आहे, का सॉरी स्पोर्ट्स चॅनलवरती. मे बी काहीतरी फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स असतील त्यामुळे दाखवलं जात नसेल. सध्या काय सुरू आहे म्हणजे फिमेल क्रिकेट प्रमोट करण्यासाठी काय रिसेंटच्या घडामोडी माहिती आहे? येस, आता रिसेंटली कॉमनवेल्थ गेम्समध्ये फिमेल क्रिकेट इन्क्लूड केलेलं त्यांनी, वेरज की मेल क्रिकेट पण नाही आहे तिथं. त्याचप्रमाणे वुमेन वर्ल्ड कप पण असतो, त्याचप्रमाणे IPLच्या दरम्यान पण वुमेन्सचे कप्स होतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं भविष्य काय आहे भारतात?
भविष्य चांगलं आहे निश्चित, कारण की आत्ता जरी काही प्रॉब्लेम्स येत आहेत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये, काही क्रॉप्स सुटेबल नाही आहेत इथं किंवा काही दुसरे प्रॉब्लेम्स क्रिएट करायला लागलेत हेल्थ रिलेटेड किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड. पण फ्युचरमध्ये अजून संशोधन जसं होत जाईल त्याप्रमाणे ते जास्त सुटेबल होतील आणि जास्त युजफुल राहतील. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना हवं आहे ते की नको आहे? हवं आहे. बाकी जगामध्ये काय सिच्युएशन आहे? कुठे कोणते देश आहेत की जे खूप प्रमोट करतात असं काय? नाही चांगला माहित मॉडेल म्हणजे मला. आदर्श आपण म्हणू शकतो की इथे जे चाललंय व्यवस्थित नाही माहित असं काही मला. माहिती आहे? बरं. इनोव्हेशनसाठी काय योजना आहे बरं तुमच्या? अटल इनोव्हेशन मिशन एक आहे. अटल टिंकरिंग लॅब्स एक आहे जे स्टुडंट्समध्ये प्रमोट करते. आता इतकंच आठवतं. इनोव्हेशन मिशन कुठल्या ह्याच्यासाठी आहे? एज ग्रुपसाठी? ओपन आहे मॅम. स्कूल आणि कॉलेज? येस येस. ओके. इनोव्हेशन मध्ये रँकिंग जे लावलं जातं त्यातली कुठली इन्स्टिट्यूट आहे जी सध्या टॉपला आहे? नाही माहित मॅम. रँकिंग घेतं ना येस. अटल रँकिंग ऑफ येस. इन्स्टिट्यूशन. नाही माहित मॅम. SDG काय माहिती आहे तुम्हाला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत? जे 17 आहेत. कधीपर्यंत करायचे होते? 2030. बाकी तुमचं बीटेक झालाय. येस मॅम. इतक्यात चर्चा होती फॉर्म ABची. Okay. ऐकली तुम्ही? नाही मॅम. फॉर्म AB काही उमेदवारांशी संबंधित नाही. काय आजचा पेपर वाचला? नाही. कालचा? परवा? कधीचा वाचला शेवटी? 3-4 दिवसापूर्वीच वाचलं. काय होतं महत्वाचं? नाही आठवत. तरी त्याच्या आधीचं काय आठवतं तुम्हाला? एखादी नाही. मग काय न्यूज चॅनल बघतो तुम्ही? हो. काय चालतंय न्यूज चॅनलवर सध्या दिवसभर? एक तर EWS रिझर्वेशन रिलेटेड होतं. खूप दिवसांपूर्वी होतं ते. त्याचप्रमाणे रिसेंटली मला एक्झॅक्ट आठवत नाही पण एक हे मिसाईल एक हे केलेलं INS विक्रांतवरती. सध्या काय चाललंय देशात? सगळ्यात मोठी चर्चा, सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या विषयाची होते? काय आयडिया तुम्हाला देशात सध्या आज घडीला? जसं एक्झॅक्ट आठवत नाहीये पण माहित आहे ते डिस्कशन. बाबा म्हणून कुठले तरी खूपच चर्चेत आहेत भारतात. काय नाव आहे त्यांचं? योगी. काम करते कोणाकडे? अच्छा. नाही महाराष्ट्रात आले होते ते पळून गेले वगैरे ते. ऐकलं तुम्ही? नाही. नाही. हे RNA कुठल्या प्रकारचे असतात? नाही. म्हणजे ग्रॅज्युएशनला कुठले सब्जेक्ट होते? थर्मल इंजिनिअरिंग होतं. त्याचप्रमाणे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस होतं. एनर्जी इफिशियंट बिल्डिंग डिझाईन होतं. सगळ्यात जास्त तुम्हाला काय वाटतं या म्हणजे जे सब्जेक्ट्स आहेत कुठलाचा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतो जो की भारतात त्याचं हे झालं पाहिजे, वाढ झाली पाहिजे, लोकांना ते माहीत झालं पाहिजे? येस. मेनली सोलार एनर्जी त्यात पोटेन्शियल आहे की लगेच ते वाढू शकते. सोलार पॅनल्सची इफिशियन्सी वाढवण्यावरती फोकस केला पाहिजे त्याच्यासाठी, जी करंटली 15 to 20% अराउंड आहे. रिसेंटचं बजेटचं तुम्ही पाहिलं, भाषण पाहिलं किंवा वाचलं काही? येस. त्यात एनर्जी एफिशियंट बिल्डिंग विषयी काही बोललं गेलेलं, काय त्याला एक शब्द वापरला काय माहिती? नाही आठवत नाही. ग्रीन ग्रोथ मध्ये काय 4 फॅक्टर्स त्यांनी सांगितले होते? नाही आठवत. बजेट मधलं काय आठवलं तुम्हाला? ही गोष्ट जी तुम्ही सांगू शकाल? नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन
होतं जे काय आहे? अगेन त्यांनी फोकस केलेलं. त्याच्यात मनी रेज करण्याबद्दल होतं विशेष आणि त्याच्या थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं होतं मनी रेज करून. बरं. ते वंदे भारत ट्रेन काय म्हणजे? त्या इंडिजिनस ट्रेन्स आहेत, इंडियातच पूर्ण डेव्हलप केल्या गेल्यात. स्पेशियस ट्रेन्स आहेत, त्याचे कोचेस वगैरे सगळे इंडियातच डेव्हलप केले गेलेत आणि तशा 400 ट्रेन्स लॉन्च करायचं. काय एक अजून एक वैशिष्ट्य काय आहे त्याचं? म्हणजे त्याचं बेनिफिट काय? ठीक आहे, इतर ह्या भारतात तयार केलं, भारतातच अर्थातच ते मॅक्सिमम होतं, पण त्याचं एक बेनिफिट काय, म्हणजे एक वेगळी गोष्ट काय आहे बाकीच्या ट्रेनपेक्षा? निश्चित माहीत नाही मॅम, पण कदाचित कॉस्ट एफिशियंट आहेत जास्त किंवा महाराष्ट्रात आहेत का या? एनर्जी एफिशियंट. नाही माहीत, करंट स्टेटस नाही. ChatGPT काय म्हणजे? हम्म. गुगलचा सगळ्यात मोठा रायव्हल येतो सध्या, ओके. खूप चर्चेत आहे. ओके. काय माहिती त्याच्याविषयी? नाही. ओके. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4 ही काय आहे? जसे आत्तापर्यंत 3 इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाल्यात, तर फोर्थमध्ये मेजरली फिजिकल स्पेस असणार आहे, सायबर स्पेस असणार आहे आणि बायोलॉजिकल स्पेस असणार आहे. तर त्या तिन्हीचं इंटिग्रेशन करून फोर्थ रिव्हॉल्युशन अचीव करायचं. मित्र संस्था काय म्हणजे? मित्र नाही सर. काय म्हणजे? सेंट्रल डॅशबोर्ड आयडिया काय म्हणजे? नाही माहीत, पण कदाचित सगळ्या मिनिस्ट्रीजसाठी सिंगल डॅशबोर्ड्स बनवणार असतील. कुठं राज्यात ठरलंय करायचं काही? नाही माहीत सर. अच्छा, राज्यातलं एखादं प्रशासकीय गतिमंद आणण्यासाठी काही विशिष्ट चाललंय का आयडिया किंवा अभियान? मध्ये बऱ्याच ह्याचे वेबसाईट्स लॉन्च केलेले बऱ्याच मिनिस्ट्रीजचे की ज्याच्या थ्रू टेक्निकली ते फास्ट होऊन जाते. टेक्निकली म्हणजे फास्ट मिळून जाते. जो मधला टाइम होता इंटरमिजियरीजमध्ये जात होता तो कमी होतो. अच्छा, पोर्टल लॉन्च केलं की वेबसाईट लॉन्च केलं? पोर्टल्स आहेत नाही. काय फरक असतो वेबसाईट आणि पोर्टलमध्ये? पोर्टल हे दोन्हीला ॲक्सेसिबल असेल, वेबसाईटला पण आणि ॲपला पण. बऱ्याच वेबसाईट स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर याच्यावरती जाऊन सर्च करावं लागेल प्रत्येक वेळी. या G20चं घोषक आहे? कुटुंबकम वसुदैवम. ठीक. नाव न सांगता ओळख करून द्या. सर मी सांगलीतून येतो आहे. माझं बीटेक झालं आहे IIT बॉम्बेमधून 2019ला. माझी हॉबी आहे क्रिकेट खेळणं आणि मी कॉलेजमध्ये असताना सेव्हरल पोझिशन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हेल्ड केलेल्या. त्यात मी नॅशनल इनोव्हेशन क्लबचा हेड होतो. त्याचप्रमाणे मी टेकफेस्टचा कोऑर्डिनेटर होतो आणि एंटरप्रेन्योरशिप समिटचा कोऑर्डिनेटर होतो. छंद कुठं तुमचा? प्लेइंग क्रिकेट. कधी इनोव्हेशन झालं? 2019. त्यानंतर काय केलं? प्रिपरेशनच करतो आहे सर. त्याबरोबर बाकी NGOमध्ये पण इन्वॉल्ड आहे. तर त्यात आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करतो आहे ट्वाईस अ इयर. आर्टिफिशियल ब्लड तयार करता येतं? सॉरी सर, माहिती नाही मला. कुठला फॅक्टर महत्वाचा असतो ब्लड ब्लड ग्रुप मेजरली. ब्लड ग्रुप महत्वाचा असतो का RH फॅक्टर? RH पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. RH ची इनकॉम्पॅटिबिलिटी आली तर दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टोटली. बट ब्लड ग्रुप चालू शकतो, म्हणजे ते त्याचे स्पेशल हे आहेत की ह्या ब्लड ग्रुपसाठी हा ब्लड ग्रुप चालू शकतो असं. प्राण्यांचा रक्त वापरू शकतो का आपण? नाही सर, मला माहिती नाही याबद्दल. ते पण बरोबर ना, आपण माणसाला शॉर्टेज पडतं रक्त. DNA डिफरन्समुळे असेल, कारण माणसाच्या DNA मध्ये पण ऑलमोस्ट 99.9% DNA सेम असतोय, जो प्राण्यांच्या DNA मध्ये इतका सेम नाही येणार. किती असतो प्राण्यांच्या DNA? परत किती? नाही माहिती सर, तो डिफर करेल प्रत्येक प्राण्याप्रमाणे. ओके. ॲनिमिक असतात एखाद्या स्त्रिया, ॲनिमिक म्हणजे काय? हिमोग्लोबिन कमी असतं त्यांच्यात. अच्छा. सांगलीचे राजे कोण होते?
पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन. मग त्यांचं संस्थान खालसा केलं ब्रिटिशांनी? हो. केलं. कधी येस. केलं? नाही माहीत सर. अच्छा. ते सांगली आणि कर्नाटकमध्ये तर ते सीमावरनं सध्या ते म्हणजे काही चाललंय ते काय चाललंय सध्या? कृष्णा रिव्हर शी रिलेटेड आहे. हम्म. आणि कृष्णा रिव्हर चं जे वॉटर डिस्चार्ज आहे त्याच्याशी रिलेटेड आहे की म्हणजे वॉटर शेअरिंगशी रिलेटेड आहे ते. काय कोणाला वॉटर जास्त मिळत आहे? सध्याच्या ह्याच्यावरून कर्नाटकला जास्त मिळतं वॉटर. महाराष्ट्राने थांबवलंय. काही फेडरल इश्यूज आहेत, नक्की मला पण माहीत नाही ते. अच्छा. कुठे आर्टिकल येत आहे इंटर वॉटर इंटर रिव्हर शेअरिंग? आर्टिकल 265. 265. 265 मध्ये केंद्र आधी देतो राज्यांना की हे वॉटर शेअरिंग आहे? केंद्र बोर्ड एस्टॅब्लिश करते आणि ते बोर्ड डिसाईड करते, ट्रिब्युनल डिसाईड करते. माझं कृष्णाच्या बाबतीत केलंय? काय? कृष्णाच्या बाबतीत केलंय? कृष्णाच्या बाबतीत? नाही माहीत सर. ओके. सीमा भागातल्या लोकांमध्ये असंतोष आहे हो आहे. का? त्यांची लँग्वेज कर्नाटकमध्ये रिकग्नाइज केली जात नाही, जे मराठी भाषिक आहेत कर्नाटकमधले. त्याचप्रमाणे त्यांना इतके राईट्स मिळत नाहीत जितके मिळायला पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू जॉब आणि या सगळ्या गोष्टी. काय पाहिजे? सीमावाद लवकर सॉल्व करणं आणि त्यांना त्यांना जिथं जायचं आहे तिथं मुवमेंट अलाउ करणं. मुवमेंट अलाउडच आहे, पण की ॲटलिस्ट त्यांच्याकडून आपण हे घेऊ शकतो की तुम्हाला कर्नाटकमध्ये जर जायचं असेल पूर्ण विलेज, तर विलेज काउन्सिलकडून आपण त्यांना अलाउ करू शकतो. असं सगळं मोठं बरंच सगळं आंध्रमध्ये, कर्नाटकात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र एकामध्ये असं वाटत नाही. पण मग तसं जर करायचं नसेल तर मग ॲटलिस्ट त्यांच्यात असंतोष नाही होणार हे इन्शुअर केलं पाहिजे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढवल्या पाहिजेत, एज्युकेशन हेल्थवरती स्पेंडिंग वाढवून त्यांना त्या फॅसिलिटीज पुरवल्या पाहिजेत प्रॉपर. अशी काही गरज नाही आहे सर. जर नॉर्मल गोष्टी स्पेशल ट्रीटमेंटची अशी गरज नाही आहे, फक्त ह्या गोष्टी जर प्रॉपर इन्शुअर केलं तरी चालू शकेल. ॲटलिस्ट स्टार्ट केलं तरी दिसेल त्यांना. नाही नाही असं नाही, ऑब्व्हियसली करायचं ते कम्प्लीट. फक्त आत्ता ॲटलिस्ट त्यांना दिसेल तर मग असंतोष थोडा थोडा कमी व्हावं लागेल. टेप बॉल क्रिकेट काय असतं माहिती? नाही माहीत सर. पिंक बॉल कधी वापरतात? पिंक बॉल, रेड बॉल आणि व्हाईट बॉलच्या मध्ये. व्हाईट बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये आणि मेनली डे क्रिकेटमध्ये वापरतात. रेड बॉल नाईट क्रिकेटमध्ये वापरतात, मे बी उलट आहे. आणि पिंक बॉल दोन्हीच्या मध्ये. टेनिस बॉल क्रिकेट केलं जातं का? नाही. फ्रेंच क्रिकेट काय असतं? नाही सर. हे जे तुम्ही टेक फेस्ट करता त्याचं नाव काय? टेक फेस्टच नाव आहे सर फेस्टिवल. मूड इंडिगो काय असतं? मूड इंडिगो कल्चरल फेस्टिवल आहे. मग तो वेगळा आहे? येस सर. मग त्यात टेक फेस्ट नाही करत? हा पूर्ण टेक्निकल फेस्टिवल आहे. टेक्निकल एक्झिबिशन्स होतात, टेक्निकल लेक्चर सिरीज होते, वेर वर्कशॉप्स पण होतात. मूड इंडिगोमध्ये मेनली कल्चरल थीम असते, मग कल्चरल कॉम्पिटिशन्स, डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे होतात. IIT सरकारी आहे तर एवढी मागणी असते, मग सरकारी शाळांना मागणी का नसते? इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं व्यवस्थित नाही आहे, टीचर स्टुडंट रेशो इतका व्यवस्थित नाही आहे त्यामुळं. येस. इनोव्हेशन, नाविन्य आणि नॉलेज यात काय फरक आहे? इनोव्हेशन हे काहीतरी नवीन आपण क्रिएट करत असतो त्याच्यामध्ये. जुन्या कन्सेप्टमधून नवीन क्रिएट करत असतो जे आधी एक्झिस्टन्समध्ये नाही आहे. वेरज नॉलेज म्हणजे जे ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणं. ओके. मग असं नवीन काही रिसेंटली केलं का भारतीयांनी? काय काय सर? नवीन इनोव्हेशन काही भारतीयांनी केलं रिसेंटली? सांगू शकणार नाही पण नक्कीच केलंय. मग काय इनोव्हेशन काय समजा महाराष्ट्रात लोकांनी काही केलंय? येस सर. काय? काही इनोव्हेशनच्या आयडियाज, जसं पोपटराव पवारांनी त्यांच्या विलेजमध्ये केलेलं. इनोव्हेशन
पण काही गोष्टी ह्या इनोव्हेटिव्हली त्यांनी इम्प्लिमेंट केल्यात, ज्या बाकी ठिकाणी झाल्या नाहीत. ओके. कसं काय उदाहरण आहे जरा? अं, मला त्यांच्याशी रिलेटेड तर नाही आठवत आहे उदाहरण. ओके. पण जसं आता आपण वॉटर फाउंडेशन, पाणी फाउंडेशनचं बघू शकतो, तर त्यांनी ते मॅप्स क्रिएट केले आणि त्या मॅपच्या अकॉर्डिंग ते कुठे ट्रेंचेस खणायचे वगैरे ते त्यांनी डिसाईड केलं. तर पण ते हे नवीन काय तर आधीच नाही. पण ते इम्प्लिमेंट नव्हतं झालं त्या लेवलला. इम्प्लिमेंटचा प्रॉब्लेम होता. इनोव्हेशन काय याच्यामध्ये? नाही सांगता येणार सर. शासन आणि प्रशासनात काय फरक असतो? प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन असतं, म्हणजे तुम्ही मेनली ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड येते, वेरस शासन जास्त मोठा पार्ट आहे कम्पेअर्ड टू प्रशासन. कोण शासनामध्ये कोण येतं? शासनामध्ये सगळे आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन येईल, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज येतील. गव्हर्नन्स काय असतं सुशासन? गव्हर्नन्स म्हणजे द वे वी गव्हर्न द थिंग्स. तेच ॲडमिनिस्ट्रेशन आहे. प्रशासन आणि सुशासन एकच आहे. फरक नाही सांगता येणार सर, पण वेगळे आहेत दोन्ही. गुड गव्हर्नन्स काय असतं म्हणजे? गुड गव्हर्नन्समध्ये पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स असतं. अकाउंटेबिलिटी आपण इन्शुअर करतो, रिस्पॉन्सिबल Responsibility आणि accountability मध्ये काय फरक आहे? अकाउंटेबल म्हणजे आपण लोकांना उत्तरदायित्व असतं आपल्या लोकांच्या प्रती. वेरस लोकांच्या प्रती कसं काय प्रशासक आहे तिकडे लोकांना उत्तर द्यायचं असतं? नाही, डायरेक्टली नाही, पण म्हणजे लोकांना फोकसमध्ये ठेवून आपण वर्क करतोय आणि आपण इन्शुअर करतोय की ते वर्क होत आहे. तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला येस. तर तुम्ही उत्तर द्यायचं कोणाकडे आहे? गव्हर्नमेंटकडं. म्हणजे जबाबदारी? जबाबदारी पण गव्हर्नमेंटकडे असेल, पण इन द एंड गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू द पीपल. मग पण तुमचं हे कोणाकडे आहे? उत्तरदायित्व आणि जबाबदारी एकाचकडे आहे. मग एकच आहे का उत्तरदायित्व आणि जबाबदारी? नाही, काय फरक आहे? नाही सांगता येणार सर. क्रिकेट हॉबी आहे. Yes, फिमेल ma'am. क्रिकेट इतकं का पाहिलं जात नाही? एक तर ते लेट स्टार्ट झालं, मेल क्रिकेट इतकं स्टार्ट झालं नाही. त्याचप्रमाणे न्यूज चॅनलवरती इतकं ते दाखवलं जात नाही का आहे, नाही सॉरी दाखवलं? स्पोर्ट्स चॅनलवरती. मे बी काहीतरी फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स असतील, त्यामुळे दाखवलं जात नसेल. सध्या काय सुरू आहे म्हणजे फिमेल क्रिकेट प्रमोट करण्यासाठी काय रिसेंटच्या घडामोडी माहिती आहे तुम्हाला? येस, आता रिसेंटली कॉमनवेल्थ गेम्समध्ये फिमेल क्रिकेट इन्क्लूड केलेलं त्यांनी, वेरज की मेल क्रिकेट पण नाही आहे तिथं. त्याचप्रमाणे वुमेन वर्ल्ड कप पण असतो. त्याचप्रमाणे IPLच्या दरम्यान पण विमेन्सचे कप्स होतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं भविष्य काय आहे भारतात? भविष्य चांगलं आहे निश्चित, कारण की आत्ता जरी काही प्रॉब्लेम्स येत आहेत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये, काही क्रॉप्स सुटेबल नाही आहे तिथं, किंवा काही दुसरे प्रॉब्लेम्स क्रिएट करायला लागलेत हेल्थ रिलेटेड किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड. पण फ्युचरमध्ये अजून संशोधन जसं होत जाईल त्याप्रमाणे ते जास्त सुटेबल होतील आणि जास्त युजफुल राहतील. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना हवं आहे ते की नको आहे? हवं आहे. बाकी जगामध्ये काय सिच्युएशन आहे? कुठे कोणते देश आहेत की जे खूप प्रमोट करतात असं काय? नाही चांगला माहित मॉडेल मला. म्हणजे आदर्श आपण म्हणू शकतो की इथे हे चाललंय व्यवस्थित. नाही माहित असं काही मला. माहिती आहे? बरं. इनोव्हेशनसाठी काय योजना आहे गव्हर्नमेंटची? अटल इनोव्हेशन मिशन एक आहे. अटल टिंकरिंग लॅब्स एक आहे, जे स्टुडंट्समध्ये प्रमोट करते. आता इतकेच आठवतं. इनोव्हेशन मिशन कुठल्या ह्याच्यासाठी आहे? एज ग्रुपसाठी? ओपन आहे मॅम. स्कूल आणि कॉलेज? येस येस. ओके. इनोव्हेशन मध्ये रँकिंग जे लावलं जातं त्यातली कुठली इन्स्टिट्यूट आहे जी सध्या टॉपला आहे? नाही माहित मॅम. रँकिंग घेतं ना, येस अटल रँकिंग ऑफ येस. इन्स्टिट्यूशन. नाही माहित मॅम. SDG काय माहिती आहे तुम्हाला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत? जे 17 आहेत. कधीपर्यंत करायचे असते? 2030. बाकी तुम्ही BTech झालाय. येस मॅम.
इतक्यात चर्चा होती फॉर्म ए बी ची Okay. ऐकली तुम्ही नाही मॅम. फॉर्म ए बी काही उमेदवारांशी संबंधित नाही. काय आजचा पेपर वाचला नाही. कालचा नाही. परवा कधीचा वाचला शेवटी 3-4 दिवसापूर्वीच वाचलं काय असेल. होतं महत्वाचं नाही आठवत. तरी एकंदरीत त्याच्या आधीचं काय आठवतं तुम्हाला हेडलाईन एखादी नाही. मग काही न्यूज चॅनल बघतो तुम्ही हो. काय चालतंय न्यूज चॅनल सध्या दिवसभर? एक तर EWS रिझर्वेशन रिलेटेड होतं. खूप दिवसांपूर्वी होतं ते. त्याचप्रमाणे रिसेंटली मला एक्झॅक्ट आठवत नाही पण एक हे मिसाईल एक हे केलेलं INS विक्रांतवरती. सध्या काय चाललंय देशात सगळ्यात मोठी चर्चा सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या विषयाची होते काय आयडिया तुम्हाला देशात सध्या आज घडीला? नाही. जसं एक्झॅक्ट आठवत नाहीये पण माहित आहे ते डिस्कशन. बाबा म्हणून कुठले तरी खूपच चर्चेत आहेत भारतात. काय नाव आहे त्यांचं? योगी नामदार ते कोणातरी अच्छा नाही महाराष्ट्रात आले होते ते पळून गेले असं काहीतरी ऐकलं तुम्ही? नाही. नाही. हे RNA कुठल्या प्रकारचे असतात नाही. म्हणजे ग्रॅज्युएशनला कुठले सब्जेक्ट होते? थर्मल इंजिनिअरिंग होतं. त्याचप्रमाणे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस होतं. एनर्जी इफिशियंट बिल्डिंग डिझाईन होतं. सगळ्यात जास्त तुम्हाला काय वाटतं या म्हणजे जे सब्जेक्ट्स आहेत कुठलाचा एक पॉइंट आहे की जो तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतो जो की भारतात त्याचं हे झालं पाहिजे वाढ झाली पाहिजे लोकांना ते माहीत झालं पाहिजे? येस. मेनली सोलार एनर्जी त्यात पोटेन्शियल आहे की लगेच ते वाढू शकते. सोलार पॅनल्सची इफिशियन्सी वाढवण्यावरती फोकस केला पाहिजे त्याच्यासाठी जी करंटली 15 to 20% अराउंड आहे. रिसेंटचं बजेटचं तुम्ही पाहिलं भाषण पाहिलं किंवा वाचलं काही? येस. त्यात एनर्जी एफिशियंट बिल्डिंग विषयी काही बोललं गेलेलं काय त्याला एक शब्द वापरला काय माहिती? नाही आठवत नाही. ग्रीन ग्रोथ मध्ये काय 4 फॅक्टर्स त्यांनी सांगितले होते? नाही आठवत. बजेट मधलं काय आठवतं तुम्हाला एक अशी गोष्ट जी तुम्ही सांगू शकाल? नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन होतं. काय आहे ते? अगेन त्यांनी फोकस केलेलं. त्याच्यात मनी रेज करण्याबद्दल होतं विशेष आणि त्याच्या थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं होतं मनी रेज करून. बरं. ते वंदे भारत ट्रेन काय माहिती आहे? त्या इंडिजिनस ट्रेन्स आहेत इंडियातच पूर्ण डेव्हलप केल्या गेल्यात. स्पेशियस ट्रेन्स आहेत त्याचे कोचेस वगैरे सगळे इंडियातच डेव्हलप केले गेलेत आणि तशा 400 ट्रेन्स लॉन्च करायचे. काय एक अजून एक वैशिष्ट्य काय आहे त्याचं म्हणजे त्याचं बेनिफिट काय इतर ठीक आहे इतर ह्या भारतात तयार केलं भारतातच अर्थातच ते मॅक्सिमम होतं पण त्याचं एक बेनिफिट काय म्हणजे एक वेगळी गोष्ट काय आहे बाकीच्या ट्रेनपेक्षा? निश्चित माहीत नाही मॅम पण कदाचित कॉस्ट एफिशियंट आहेत जास्त किंवा महाराष्ट्रात आहेत का या? एनर्जी एफिशियंट नाही माहीत करंट स्टेटस नाही. ChatGPT काय म्हणजे हम्म. गुगलचा सगळ्यात मोठा रायवल येतो सध्या Okay. खूप चर्चेत आहे. Okay. काय माहिती त्याच्याविषयी? नाही. ओके. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4 ही काय आहे? जसे आत्तापर्यंत 3 इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यात तर फोर्थमध्ये मेजरली फिजिकल स्पेस असणार आहे, सायबर स्पेस असणार आहे आणि बायोलॉजिकल स्पेस असणार आहे. तर त्या तिन्हीचं इंटिग्रेशन करून 4th रिव्होल्युशन अचीव करायचं.
चित्र नाही सर. नाही माहिती. सेंट्रल डॅशबोर्ड आयडिया काय माहिती? नाही माहीत, पण कदाचित सगळ्या मिनिस्ट्रीजसाठी सिंगल डॅशबोर्ड्स बनवणार असतील. कुठं राज्यात ठरलंय करायचं काही? नाही माहीत सर. अच्छा, राज्यातलं एखादं प्रशासकीय गतिमंत आणण्यासाठी काही विशिष्ट चाललंय का आयडिया किंवा अभियान? मध्ये बऱ्याच ह्याचे वेबसाईट्स लॉन्च केलेले बऱ्याच मिनिस्ट्रीजचे, की ज्याच्या थ्रू टेक्निकली ते फास्ट होऊन जाते. टेक्निकली म्हणजे फास्ट मिळून जाते. जो मधला टाइम होता इंटरमिजियरीजमध्ये जात होता तो कमी होतो. अच्छा, पोर्टल लॉन्च केलं की वेबसाईट लॉन्च केलं? पोर्टल्स आहेत नाही. काय फरक असतो वेबसाईट आणि पोर्टलमध्ये? पोर्टल हे दोन्हीला ॲक्सेसिबल असेल, वेबसाईटला पण आणि ॲपला पण. बऱ्याच वेबसाईट स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर याच्यावरती जाऊन सर्च करावं लागेल प्रत्येक वेळी. या G20चं घोषणा केलं आहे? कुटुंबकम वसुदैव.